गरुड पुराण अध्याय 1. एकदा गरुडाने भगवान विष्णूंना विचारले, हे प्रभो, मानवाचा जन्म, त्याचे कर्म, मृत्यूनंतर काय होते, आत्माचा प्रवास कसा असतो याबद्दल मला सविस्तर सांगा. तेव्हा भगवान विष्णूंनी सांगितले, जीवन आणि कर्माचे महत्त्व. मानव जन्म खूप दुर्मिळ आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात चांगले कर्म करणे आवश्यक आहे, कारण मृत्यूनंतर त्याच कर्माचा हिशोब होतो. मृत्यू हा सत्य आहे. जन्माला आलेला प्रत्येक जीव एक दिवस मरणारच आहे. मृत्यू टाळता येत नाही, म्हणून जीवनात धर्म आणि सदाचार ठेवणे महत्त्वाचे आहे. आत्म्याचा प्रवास. मृत्यूनंतर शरीर नष्ट होते, पण आत्मा अमर असतो. आत्मा आपल्या कर्मानुसार पुढच्या प्रवासाला जातो. स्वर्ग आणि नरक. चांगले कर्म करणाऱ्यांना स्वर्ग मिळतो, तर वाईट कर्म करणाऱ्यांना नरकाची प्राप्ती होते. हे सर्व कर्मांवर अवलंबून आहे. धर्माचे पालन. मनुष्याने सत्य, अहिंसा, दया आणि दान यांचा मार्ग स्वीकारावा. यामुळे आत्म्याला शांती मिळते. सारांश. पहिल्या अध्यायात भगवान विष्णू गरुडाला सांगतात की मानवाने आपले जीवन योग्य पद्धतीने जगावे, चांगले कर्म करावे आणि धर्माचा मार्ग स्वीकारावा, कारण मृत्यूनंतर त्याचेच फळ मिळते.